धाराशिव ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या 9 स्थळांवर जबरदस्त हल्ला केला व आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले। मात्र या प्रकरणात पाकिस्तानी नागरिकांचा देखील जीव गेल्याचे पाकिस्तान सांगत असून जगभरातील दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानने उगाच कांगावा करू नये, तसेच आता भारताने पीओके ताब्यात घ्यावा असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केले। ते आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूर नगरीमध्ये आले होते। त्यांनी आज सकाळी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींची अभिषेक पूजा केली। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला आले। श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनाने आत्मिक समाधान मिळाल्याच्या भावना यावेळी कदम यांनी व्यक्त केल्या। दर्शन घेतलं। राज्यमंत्रीचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर आईचा आशीर्वाद घेण्याचं योग आज मला जुळून आलेला आहे। कदम परिवार म्हणून गेल्या अनेक वर्ष आम्ही आईच्या चरणी येतो। आमची ती कुलस्वामिनी आहे। आज राजकीय वाटचाल करत असताना आईचे आशीर्वाद घेतल्याशिवाय आम्ही कधी पुढे जात नाही आणि म्हणून आज सद्भावनेने आईचे आशीर्वाद घ्यायला मी आज आलो होतो। मी आशीर्वाद घेतले। आईच्या चरणी एवढीच प्रार्थना केली आहे की आज महाराष्ट्राची सेवा करण्याकरिता जी मला संधी मिळालेली आहे, ही सेवा करत असताना आईने मला सद्बुद्धी देवो, मला शक्ती देवो, मला बळ देवो, एवढीच मी आईच्या चरणी प्रार्थना केली आहे। आणि माझ्या हातून महाराष्ट्राची सेवा आईने करून घ्यावी अशी मी आईच्या चरणी प्रार्थना केलेली आहे। सर, केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर हे राबवलं, पण आपल्या सरकारचं म्हणणं आहे की आम्ही दहशतवादी तळावरती हल्ला केला। पाकिस्तान सरकार म्हणते की आमचे सामान्य नागरिक मारले गेले। बघा, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, ज्या पाकिस्तानाने जगामधील सर्व दहशतवाद्यांना आश्रय दिलेला आहे, बिन लादेन पण तिकडेच सापडतो, दाऊद पण पाकिस्तानला आहे असे इंटेलिजन्स आहे, म्हणजे जगभरामधील सर्व दहशतवाद्यांना आश्रय द्यायचं काम पाकिस्तान करतं। त्यामुळे त्याने सर्वसामान्य नागरिक आणि दहशतवादी ह्याबद्दल त्यांनी बोलूच नाही। किंबहुना आज जे काही ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे, मी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की त्यांनी इंडियन आर्मीला सूट दिली की तुम्ही कारवाई करा आणि त्या कारवाईचं एक पहिला पाऊल म्हणून आज रात्री आपल्या सर्वांना कल्पना आहे की ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत 9 दहशतवादी तळं ही उद्ध्वस्त केली गेली आहेत। आणि मला वाटतं भारताने आजपर्यंत कधीच बांगलादेश असो किंवा पाकिस्तान असो किंवा कुठल्याही कोणाहीवरती कधी पण भ्याड हल्ले केलेले नाही। आणि म्हणून प्रत्युत्तर म्हणून मला वाटतं हे फक्त पहिलं उत्तर आहे। मगाशी देखील म्हटलं की वाघाने फक्त पंजा उघडलेला, अजून जबडा उघडायचा आहे। आणि म्हणून मला वाटतं आज माझी मनातली इच्छा तरी अशीच आहे की आपण पीओके आता ताब्यात घेतलं पाहिजे। पाकिस्तानाचं जे काही दहशतवाद्यांना आश्रय देऊन भारताला त्रास द्यायचा त्यांचा जो गेले अनेक वर्षापर्यंत चालू आहे, तो कायमस्वरूपी आता आपण संपवला पाहिजे। तुळजापूर ड्रग प्रकरणामुळे तुळजापूर बदनाम होत आहे। 22 आरोपी अजून फरार आहेत। आपण या संदर्भात काही करणार आहेत काय? आता लोकांमधून मागणी होती की आज तुम्ही येत आहे दर्शनाला? नाही, बघा, ड्रग्सच्या बाबतीमध्ये आमच्या सरकारची भूमिकाही स्पष्ट आहे। कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असू द्यात, कुठल्याही नेत्यांशी संबंधित असू द्यात, कोणाशी संबंधित असू द्यात, जर का ड्रग्सच्या बाबतीमध्ये कोणाच्या विरोधामध्ये पुरावे सापडत असतील किंवा सापडले असतील, त्यांच्या विरोधामध्ये कडक कारवाई ही केली आणि एकालाही सोडलं जाणार नाही, ही आमची भूमिका स्पष्ट आहे। कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व असू द्यात, पोलीस अधिकारी जरी इन्व्हॉल्व असले तरीसुद्धा त्यांना थेट बडतर्फ केलं जाईल, ही भूमिका आमच्या सरकारची आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील ही भूमिका स्पष्ट केलेली आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तर पहिल्या दिवसापासूनच, ज्या दिवशी मी गृहराज्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली त्या दिवसापासून ड्रग्सच्या बाबतीमध्ये आपल्याला कारवाई करायची आहे, ते आपल्याला काही करून थांबवायचं ही भूमिका आमची आहे। म्हणून तुळजापूरचं प्रकरण नक्कीच त्या बाबतीमध्ये जे काही मुंबईचे कनेक्शन्स होते त्याच्यामुळे तिथपर्यंत आपण पोहोचून कारवाई आपण केलेली आहे। जे काही लोक फरार आहेत त्या प्रत्येकाला शोधण्याचं काम चालू आहे, लवकरच त्यांना देखील पकडलं जाईल।